नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं करिअर एक्सपर्ट या चॅनल मध्ये। तर जसं की आपण बघू शकता, फिजिओथेरपीसाठी जेवढे विद्यार्थी इच्छुक होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर ती आनंदाची बातमी काय आहे ती बघण्यासाठी शेवटीपर्यंत आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे। आणि आता जवळपास हजारो विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी ऍडमिशन घेण्याचे स्वप्न हे जे पूर्ण होणार आहे। आत्ताच न्यूज आलेली आहे, सीटी सेल कडून नवीन अपडेट आलेली आहे। त्यामध्ये सीईटी सेलचा स्टे वॅकन्सी राऊंड जो आहे फॉर फिजिओथेरपी अँड अदर अलाइड कोर्सेस हा आउट केलेला आहे। आणि त्याचं जे शेड्यूल आहे ते आपण आता बघणार आहोत। तर सर्वप्रथम ऑनलाईन जी आपली पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स जी येणार आहे ती येणार आहे 11 तारखेला, म्हणजेच आज रात्रीपर्यंत येणार आहे। त्यानंतर आपल्यासाठी चॉईस फिलिंगसाठी डेट दिलेली आहे, त्या दिलेल्या आहे 12 ते 14 तारखेपर्यंत। त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर स्टे वॅकन्सी राऊंड फर्स्ट ची जी डिक्लेरेशन होणार आहे ती होणार आहे आपली 16 तारखेला। त्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी डेट दिलेली आहे 17 तारीख ते 19 तारीख कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेण्यासाठी। ज्या विद्यार्थ्यांनी या राऊंड मध्ये कॉलेज मिळालं आहे पण त्यांना ते कॉलेज अलॉट झालेले आहे पण त्यांना ते कॉलेज घ्यायचं नाहीये, अशा विद्यार्थ्यांना लास्ट डेट ऍडमिशन सोडण्याची दिलेली आहे ती 19 तारीख दिलेली आहे। असे विद्यार्थी ज्यांनी आपलं कॉलेज घेतलंय पण त्यांना आता सोडायचे 19 तारखेनंतर, त्यांना सीईटी सेल कडून पेनल्टी ही वेगळी लागणार आहे। लिस्ट लागणार आहे स्टे वॅकन्सीची, ती लागणार आहे आपली 20 तारखेला। आणि ज्या विद्यार्थ्यांना या दुसऱ्या लिस्ट मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे त्यांना 21 तारीख ते 23 तारीख हा कालावधी ऍडमिशन घेण्यासाठी दिलेला आहे। आणि 23 तारीख ही फिजिओथेरपी ऍडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्रात शेवटची आहे। असे विद्यार्थी ज्यांना फिजिओथेरपी मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कमी मार्क्स आहे पण महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तेही आपल्या चॉईस्ड किंवा ड्रीम कॉलेजमध्ये, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, संपर्क करायचा आहे करिअर एक्सपर्ट गायडन्स इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर, खाली दिलेल्या नंबरवर आपल्याला संपर्क करायचा आहे। आणि आजच आपलं जे ड्रीम फिजिओथेरपी कॉलेज आहे त्यामध्ये सीट मिळवायची आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही जी ऍडमिशनची संधी आहे ही पुन्हा येणार नाही। आताच जर तुम्ही चॉईस फिलिंग केली तरच तुमचं नाव लिस्ट मध्ये येणार आहे। आता ज्यांनी चॉईस फिलिंग नाही केली त्यांचं नाव लिस्ट मध्ये येणार नाही, ते इलिजिबल नसणार आहे। त्यानंतर सीईटी सेलचे काही अजून त्यामध्ये इन्स्ट्रक्शन आलेले आहेत, ते म्हणजे ज्यांना फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालेले आहे ते आता या राऊंड साठी इलिजिबल राहणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी थर्ड राऊंडला ऍडमिशन घेतलेले ते सुद्धा यामध्ये इलिजिबल राहणार नाही। असे विद्यार्थी ज्यांना आतापर्यंत कोणत्याच राऊंड मध्ये आतापर्यंत कॉलेज मिळालेलं नाही ते आता फक्त चॉईस फिलिंग करू शकता फ्रेश मध्ये आणि त्यांना ऍडमिशन भेटून जाईल। असे विद्यार्थी जे आहेत ज्यांना अजूनही कमी मार्क्स आहे किंवा आशा सोडलेली आहे किंवा मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करायचंय ते पण कमी खर्चात, तर आजच संपर्क करायचा आहे, दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे चॉईस फिलिंग साठी। ठीक आहे, धन्यवाद।